ज्यांना जगांनी मान्य केलं, एकच जगद्गुरु संत शिरोमणी देऊचे वाशामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चिंतनासाठी निवडलेला अभंग, ज्याला आजपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत नाही तर चंद्र सूर्य पृथ्वी जिवंत असेपर्यंत कोणीही पाडू शकत नाही भंग असा तो अभंग. आणि गेले 50 वर्ष 25 वर्षापासून ज्याला पडला नाही खंड असा तो अखंड हरिनाम सप्ताह. आमचे या ठिकाणी येणे मिस्टर म्युझिक मास्टर, ज्यांना मी प्रेमाने संजू भाई बोलते, बहुत प्यार से संजू भाई, मी संजय महाराज म्हणतो त्यांना. आमचं प्रेम आहे तसं तुमचंही प्रेम आहे. संजय महाराज यांच्या माध्यमातून आमचे ठिकाणी येणे झाले. आळंदी असेल, पंढरपूर असेल, ज्याने अहंकाराचा नाश केलाय असे अविनाश महाराज चौधरी पाटील. पांडुरंगाच्या गाठीभेटी चातुर्मासला असताना, आळंदीमध्ये वारीमध्ये असताना वारकऱ्यांच्या गाठीभेटी होतात. नावच आपलं वारकरी. वारकरी जो पाखंडी आहे त्याला समजत नाही, म्हणून दोन्ही अँगलनी वार करणारा वारकरी. कोणते अँगल? पहिल्यांदा शास्त्राने वार करतो आणि वार शास्त्राने नाही समजला तर मग मात्र शस्त्राने वार करतो. दॅट्स ऑल वारकरी. सुंदर अशा प्रकारचे पकवाज वादक मगच गाठीभेटी झाल्या, पण नव्यानं नाव ऐकलं तुमचे, त्यामुळे वयानुसार माझ्या काही ध्यानात राहिले नाही. पण महाराज तुम्ही गायनाचे चाल म्हणत असताना वरती फॅन चालू असताना दोघांच्या चेहऱ्यावरती घाम आला होता आणि तुमच्या चेहऱ्यावरचा घाम पाहिला आणि मला एक वाक्यच आठवलं. सुरुवात आज तुमच्यापासून. महाराज, जो पाण्यानं आंघोळ करतो ना, फार फार तर तो अंगावरचे कापड बदलतो, पण जो घामाने आंघोळ करतो ना तो इतिहास बदलतो. आणि तुम्ही आम्ही सगळे इतिहास बदलण्यासाठी झालेला आहोत. जन्माला यायचं आणि असं सरळ निघून जायचं, इतक्या सोप्या गोष्टीसाठी आपण जन्माला आलेलो नाहीये. बदल काय बोलो, एक है रथी तो दूसरा है महारथी. और सिंगर के बारे में क्या कहे, एक है शेर तो दूसरा है सवा शेर. आणि चुकलं माखलं आमचं चालता चालता तर तू निकडून चोप द्यायला चोपदार आहे. एक है राम तो दूसरा है लखन, पण तुम्ही मारलं तर माझी पाठ दुखत. सुंदर अशा प्रकारचे सर्व वारकरी मंडळी, कोणी रामाचार्य आहे, कोणी भागवताचार्य आहे. आता सगळ्यांची नावं घेत नाही, कारण आपण नावासाठी पैसे नाही. नाव भारत देशात जन्माला येणारे नाव स्वतःच कधी बॅनरवर टाकत नाहीत. इतिहास घडवल्यानंतर आपोआप लिहिलं जातं. अशा आपण पराक्रमाचे पैसे आहोत. आमच्या आवाजाला बळ देणारे नाव माहिती नाही, परंतु मिस्टर म्युझिक मास्टरनी केली जोरदार कार्य. कारण माईक सिस्टीम म्हणजे महाराज आमचा आत्मा आहे. आत्मा आहे. हे गायकांना वादकांना आम्हालाच कळतं काय ते. मला सिस्टीम मधली खूप आवड बरं का. हरिभक्त बाळायन वृंदावन रहिवासी महाराजांचा मंगेश महाराज भागवताचार्य, आपली उपस्थिती झाली, आनंद वाटला. तुम्हाला पाहिलं आणि तुम्ही कुठे राहता हे आम्हाला सांगायची गरजच लागली नाही. आनंद. महाराजांची उपस्थिती आहे. माईक सृष्टी म्हणजे आमचा आत्मा आहे. कारण आपल्याकडे म्हणतात ना, एकदा आत्मा देहातून निघून गेला की लोग भी बहुत प्यार से कहते हैं राम नाम. भांजे तुम तो खूप लढे हो सांजे. आजोबा तुम्हाला एकच काम, हे भांजे कंपनी सांभाळायचं बघा, अजिबात वळवळ करून द्यायचं नाही. त्याचं दाबून करायचं त्याचं. आणि तुम्हा आम्हाला कॅमेऱ्यामध्ये कैद करणारे मिस्टर कॅमेरामॅन, नावच याचं काय, क्या मेरा, क्या मेरा सब कुछ तेरा, क्या है मेरा मिस्टर कॅमेरामॅन. वा. आणि खास आल्याबरोबर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं, कारण हे प्रत्येक
हिंदू म्हणून घेणाऱ्या कीर्तनकाराचा आणि वारकऱ्याचा कर्तव्यच आहे. राजांना का बोलवलं इथं? कारण देवाचं, देशाचं, धर्माचं पालन करण्यासाठी जेवढं भागवत महत्वाचं, निशाराज जेवढं महाभारत महत्वाचं, जेवढं रामायण महत्वाचं, तेवढंच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिव महाभारत. म्हणून मी राजाला इन्व्हाइट करेल. राजे, राजा, या ब्रह्मांडामध्ये, या तिन्ही लोकांमध्ये आपण कुठेही असाल, आपल्या जीवन चरित्राचा आख्यान आम्ही या धर्म मंडपात मांडत आहोत. राजे, देव, देश, धर्म सांभाळण्यासाठी तुमचे विचार आमच्या धर्मरक्षकांना तितकेच महत्वाचे आहे. म्हणून राजे, या तिन्ही लोकांमध्ये आपण या क्षणाला कुठेही असाल, आपण या तिन्ही लोकातून यावं. अरे राजा, एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस. कणीस जन्माला घालायचा असेल तर आधी एका बीजाला स्वतःच्या जीवाचा काय करावा लागतो? नाश. तुम्ही सगळे शेतकरी मंडळी, शेतकऱ्यांना हातामध्ये पेरत घ्यावं, तिफान घ्यावी, पाबळ घ्यावी, बैला झोपावे, त्या चाळ्याला वटी लटकावी आणि वटीतलं धान्य मुठीत घ्यावं आणि मुठीतलं धान्य चाळ्याच्या माध्यमातून आमच्या धर्ममातेच्या अंतकरणामध्ये, त्या उदरामध्ये पोहोचतं करावं. एकदा शेतकऱ्याने मुठीतलं धान्य सोडलं चाळ्यातून की मग मात्र जमिनीत काय होतं? ते नाश पावतं, नाश. पण जर शेतकऱ्यांनी त्याची काळजी घेतली तर महाराज बोलतात, मग भोगिले कणीस. असंच कीर्तन झालं. एक जण आम्हाला म्हटलं, महाराज नाश अजून एका ठिकाणी होतो पण मग कणीस नाही येत. म्हणलं कुठं? तेव्हा तो एक दगड घ्यायचा, दगडा धान्य मांडायचा, वरच्या दगडाने चेचायचं, त्याचा नाशच होणार आहे. पण तिथं काळजी कुठे? काळजी इथं आहे. कळे सगळा हा भाव लहान थोरावळी जीव. कर्म, कर्म लहान असेल, थोर असेल, कोणीही असेल, प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं. कारण लाभ नाही भोगासाठी केल्या बिन जीवासाठी. प्रत्येक जीवाला कर्म करावं लागतं. प्रत्येक जीवाला म्हणजे कोणाला? अहो, नेटका एखादा जीव जन्माला येऊ द्या, कोणत्याही प्राण्याचा, कोणत्याही प्राण्याचा एक जीव जन्माला येऊ द्या. भगवंत त्याला श्वास देतो, फक्त देतो. घ्यायचं काम कोणाचं आहे? म्हणजे कर्म कोणाला करायचं? श्वास म्हणजे पोहोच करायचं कर्म. कितीही तुम्ही लहान असला, देव श्वास देतो, वायू देतो, पण पुढचं कर्म तुम्ही कितीही लहान जीव असला तरी ते तुम्हालाच करावं लागतं. लाभ नाही भोगासाठी, केल्या बिन जीवासाठी. आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, पांडुरंगा, मी योद्धा आहे, ऐकलं का? आणि ज्यांना ज्यांना वाटतं ना मी योद्धा आहे, योद्ध्यानं कधी गोधड्यात मरायचं नाही. योद्ध्यानं कधी दवाखान्यात सलाम पेता पेता मरायचं नाही. आणि तिथं मेला तर काय मिळतंय त्याला? कशा 14 उसे कुछ नाही मिळता. पण मिळवायचं असेल तर पुढे मारावं. तुका म्हणे रणे, अरे योद्ध्यानं रणांगणात धारा तीर्थ पडावा, तिथंच त्याचं मरण आणि त्याचा पराक्रम शोभा देतो. आणि एकदा आमचा योद्धा रणांगणात धारा तीर्थ पडला की मग मात्र त्याला डायरेक्ट 2 गोष्टी प्राप्त होतात. एक, देवलोकात जागा मिळते, आणि 2, या मृत्यू लोकात त्याला कीर्ती मिळते. कीर्ती. हॅलो, स्वतःच्या बायका पोरासाठी, स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या प्रपंचासाठी, स्वतःच्या कुटुंब कबिरासाठी, स्वतःच्या नात्या गोत्यांसाठी, स्वार्थासाठी कितीही कमवा, एकदा माणूस गेला की पाठीमागे त्याचं काही राहत नाही. 3री पिढी पुढंच फोटो ठेवती, 4थीचा नाव निशान. आणि कीर्ती कुणाची मिळते माहिती का? उरते
जो देवाच्या देशाच्या धर्माच्या रक्षणासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतो ना, त्याची इथे कीर्ती मिळते, इथे कीर्ती मिळते. संसार प्रपंचात किती करा मागं काही राहत नाही, पण तुम्हाला केलेल्या कर्मातून उत्तम पाठीमागे उरावी ऐसे जर वाटत असेल तर कर्म पालखीच करावं लागेल. उत्तमची आज आपण बॅट बॉल खेळू. इकडून बॅट फेकला, बॉल फेकला की तुम्ही कॅच करायचा. तुम्ही तुमचा आनंद लुटा, मी संधी द्यायचा प्रयत्न करेन, तुम्ही तुमचा आनंद लुटा. काल माईक सिस्टीम खराब होती, मला गायन अजिबात जमत, आवाज बसल्यासारखं झालं. मी माझं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही तुमचा आनंद लुटा, पप्पा जाधव तुम्ही तुमचा आनंद लुटा, मी माझा आनंद लुटतो. तुम्ही काय करता? तुम्ही पाडा जाग्या. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे, कीर्ती मागे. कीर्ती कोणाची उरत नाही. आणि तुकाराम महाराजांना नेमकं कोणत्या बीजाबद्दल बोलायचं? ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ हे नाही हो, हे आपल्याला का आवडू नये. उदाहरण खरं खरं म्हणायचंय काय महाराजांना? तुमची आमची जमीन वेगळी, सातबारा आपल्या नावावर आहे, मग ही जमीन माझी. आता ह्या पट्ट्यानी किती पट्टे वाटे लावले, पण ती माझी. कोणाची? ही मर्यादित जमीन आपली. पण महापुरुषांची सातबारा एवढीच जमीन नसते. महापुरुषांची, संतांची, ऋषीमुनींची, धर्मरक्षकांची जमीन म्हणजे फक्त सातबारा नावावर आहे तेवढीच नसते. तुकाराम महाराजांची जमीन कोणती? अर्थात सरळ सरळ सारा भारत वर्ष. हेच म्हणतात महाराज, माझ्या या भारत मातेला हिंदू राष्ट्र म्हणून राहावं, चंद्र सूर्य पृथ्वी जिवंत असेपर्यंत. याच्यासाठी कितीतरी योद्ध्यानं म्हणजे कितीतरी बीजानं स्वतःच्या आयुष्याचा काय केलाय. मुझे लगता है अब आपके पकड़ में बात आई. वन मॅन एकच फॅन बंद करा बरं. ओके, मला काकड्या रोग व्हायला लागला. माईकवरती आदळतोय ना आवाज. उठू नका. तुकाराम महाराज म्हणतात, आमची जी भारत माता आहे, या भारत मातेला हिंदू राष्ट्र राहावं याच्यासाठी कित्येक तरी बीजांनी स्वतःच्या आयुष्याचा नाश केला. आता किती बीजांचा उल्लेख करायचा? किती बीजांचा? कोणत्या बीजाबद्दल बोलावं महाराज? कोणत्या बीजाबद्दल बोलावं? आमच्या कृष्ण कन्हैयाबद्दल बोलावं की त्याच कृष्ण कन्हैयाला कर्माचं काय महत्व आहे हे सांगितलं आणि ऐकलं ते अर्जुनाबद्दल बोलावं? आमच्या रामप्रभूंबद्दल बोलावं का आमच्या रामप्रभूची सेवा करणाऱ्या आमच्या लक्ष्मणाबद्दल बोलावं? कोणत्या बीजाबद्दल बोलावं? 2500 वर्षापूर्वी
स्वतःच्या विद्वतेच्या जोरावर या अलेक्झांडर नावाच्या राक्षसाच्या छातावर पाय देण्यासाठी स्वतःच्या गुरुकुलमधला कुठला तरी एखादा शिष्य तयार व्हावा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणाऱ्या आमच्या आचार्य चाणक्यांबद्दल बोलावं का ज्या आचार्य चाणक्याने निर्माण केलेल्या आमच्या चंद्रगुप्त मौर्याबद्दल बोलावं. 1090 वर्षापूर्वी कोल्हापूरच्या गादीवर तब्बल 450 वर्ष राज्य केलं. ज्या राजाचं नाव होतं राजे सिंहार भोज. दगडाच्या शिळेवरती आहार करणारा राजा राजा सिंहार भोज. चौधरी महाराज कालांतराने त्याचं नाव बदलत गेलं. सिंहारचे झाले शैलहार, शैलहारचे झाले शैलार, शैलारचे झाले शेलार, शेलारचे झाले सेलार आणि नंतर पुन्हा झाले शेलार. हे तिकडून इकडे आलेलं ट्रान्सफर आहे. ते रक्ताचं असावं लागत जरा मजा देते. आमच्या महाराणा प्रतापांबद्दल बोलावं का पृथ्वीराज चव्हाण, का अशोक सम्राट. काय मागितलंय का आई बापांना मागून? माझ्या लेकरांना फक्त धर्मात जागा द्यावं, माझ्या लेकरांना चिमुकल्या फक्त धर्मात जागा द्या. वाटलंच तर आमच्या नवरा बायकोंचा दोघांचा तुम्ही जीव घेतला तरी चालेल, पण माझ्या चिमुकल्या लेकरांना न्याय द्या. न्याय साधं प्रतिष्ठान, ज्ञानपीठ, न्यायपीठ आमच्या विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणी मातेला साधा न्याय सुद्धा देऊ शकलो नाही. ही लायकी यांची. आमच्या विठ्ठल पंतांबद्दल बोलावं, रुक्मिणी मातेबद्दल बोलावं का याच रक्तातून जन्माला आलेल्या 4 रत्नांबद्दल बोलावं, 4 वेदांबद्दल बोलावं आणि ह्याच लेकरांना समाजाबद्दल काय बोलावं? काही नाही रे पांडुरंगा, सगळे माणसं चांगले आहेत, सगळे चांगले आहेत. फक्त त्यांच्या डोक्यातला जो वाईट विचार आहे ना, तो खळपणा एकदा काढून टाकला की मग टाकाऊ माणसाला पण मी टिकाऊ बनवतो. फक्त जे खळांची व्यंकटी डायरेक्ट सांडो तया सत्कर वीरती वाढो, भूता परस्परे पडो. बस मैत्र जीवांचे. आमच्या मौलींबद्दल बोलावं. साडेतीनशे 400 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, बिदरशाही, पोर्तुगीज, डाच, इंग्रज एक नाही तर 10 पर प्रांतातून चालून आलेले कोले कुत्रे स्वतःच्या शाळे घेऊन आले आणि भारतवर्षाच्या छाताडावर थया थया नाचू लागले आणि यांच्या छाताडावर पाय देणारा एकही राजा नव्हता. होते पण त्यांची गुलामी करणारे, त्यांची चाकरी करणारे, त्यांच्या छाताडावर पाय देऊन या भव्य छाताला जिथं फडकायला हवा तिथे फडकवणारा एकही राजा सापडत नव्हता. तेवढी मनगटात धमक कोणातही नव्हती. ती धमक निर्माण करणारे आमच्या एकच माता, राजमाता, राष्ट्रमाता. अरे जी म्हणजे जिवंतपणा, ज्या म्हणजे जाज्वल्यपणा, बा म्हणजे बाणेदारपणा आणि ई म्हणजे ईश्वरनिष्ठा इज अ लॉंग फॉर्म. जिजाबाई. आमच्या जिजाक्काबद्दल बोलावं का आमच्या जिजाक्काच्याच रक्तातून जन्माला आलेल्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांबद्दल बोलावं. एका बापानं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, एका बापानं स्वराज्याचं स्वप्न उभा केलं आणि एका बापानं स्वराज्य शेवट चंद्र सूर्य पृथ्वी जिवंत असेपर्यंत जिवंत राहावं म्हणून स्वतःचा जीव दिला इंद्रनी भीमेच्या काठावर. माझ्या छत्रपती संभाजीराजांबद्दल बोलावं का त्यांचा काळ निघून गेल्यानंतर, इंग्रजांच्या ताब्यातून सुटण्यासाठी आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं. काय शिकवलं महाराज? चरखा घुमा घुमा के मिला है भारत को स्वराज्य. मिलाय खरंय ग, मिलाय. ते चारका घुमून जर स्वराज्य मिळत असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्याच्या हातात तलवार देण्यापेक्षा चारका दिला असता. घुमा. क्यों चौका, कुछ गलत बात कर रहे हैं? अरे काय वय त्या लेकरांचं? काय वय? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, एकाचा 21, एकाचा 23, एकाचा 24. होटावर मिसळून सुद्धा फुटलं नव्हतं या लेकरांच्या. अरे भगतसिंगचं तर लगीन जमलं.
पंजाबमध्ये सुंदर मुलगी त्याला पाहायला आली. हा तिला पाहायला गेला आणि एका बागेमध्ये दोघांची भेट झाली. बरं का, भेट झाली आणि ती म्हणते त्याला कशी, ओ श्रेया कालजी, मुझे हमारी माँ कहते हैं कि हम ब्याह करें और सच कहो तो हमें शर्म आती है, लेकिन आप हमें बहुत पसंद आए हैं, हम आपके साथ शादी करना चाहते हैं. हाँ ठीक है, तू शादी करना चाहती है लेकिन मैं नहीं करना चाहता. ओ जी क्यों, क्या हुआ? दरअसल बात यह है कि मेरी शादी किसी और के साथ हो चुकी है. वो मम्मी ने बताया नाही ऐसा कुछ, हे असा पटाळा केलेला मला सांगितलं नाही कोणी. भगत ने काय उत्तर दिलं, दरअसल बात यह है मैंने मेरा ये दिल किसी और को दिया है, और ये दिल हमने जिसको दिया है बस उसके लिए हम जान देना चाहते हैं. दिल दिया है जान भी देंगे, दिल दिया है जान भी देंगे, ए वतन सिर्फ तेरे लिए. हे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या तरुणांनी काय करावं, भारत देशातले गावागावातले माणसं असे कोपऱ्यात घ्यावेत आणि जनजागृती करावी. त्या काळात जनजागृती इंग्रजांच्या समोर करणं म्हणजे खूप मुश्किलीचं झालं होतं. आज एक कीर्तन आपण मानतो, ही म्हणजे झोपलेल्या मस्तकाला जागा करण्याची खूप मोठी संत परंपरा जनजागृतीच आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जवळ घ्यायचे काही लोकांना आणि त्यांना जागा करायचे. पण हे जागा करण्याची जी सिस्टीम आहे यांची, ही सिस्टीम सगळी इंग्रजांच्या कानावर पोहोचली. कुणीतरी धावत झाला आणि कर्नल साहेबाला ऑफिसमध्ये जाऊन बोलला, Bhagat Singh, Rajguru and Sukhdev is genius man. वो दुनिया को भड़का रहे हैं, उन लोगों को कैद करो कि फांसी में सेंक ले. ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव और चंद्रशेखर आजाद है कौन? बटे पेशा त्याच्या 3 दास है कौन है? दरअसल बात यह है कि हिंदुस्तान के ही है रहने वाले, लेकिन बहुत खतरनाक है. त्या कर्नलने त्यांना ऑफिसमधून ऑर्डर दिली, Bhagat Singh, quick fascism is certainly arrested. Stand his money नाही तर पुसा ना कोणी. Please go. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना तिघांना कैद झालं, जगाचा आड टाकले आणि गांधीची सही घेतली. गांधी जी, अगर आप कहे तो क्यों हम इन तीनों को फांसी की टट्टी पर
आपल्या माणसाने मोकळ्या वाटा दिल्या. हॅलो, फक्त खरं सांगितलं की नाकाला जो होता. फिरोज खान, फिरोज गांधी केला येईल, काही गरज नव्हती. आणि एवढा होता ना पुळका, मग आपल्या देशासाठी करायचं ना, काय करायचं ते. जिन लोगों को हिंदुस्तान में रहना है वो रह सकते हैं, और जिनको पाकिस्तान में जाना है वो जा सकते हैं. क्यों आगे, क्यों बंटवारा हुआ है तो क्यों अखंड नहीं हुआ? खरं सांगितलं की तिघांना गजाळ टाकलं. भारत देश खळबळून उठलाय सगळा. त्या तिन्ही लेकरांना पैसे होणार म्हणून. आणि कागदावर तारीख ठरली 24 मार्च 1931. तारीख जवळ आली, तारीख उद्या आली. पण या तिघांना फाशी द्यायच्या वक्ताला जर सारा देश इथं जेलमध्ये गोळा झाला आणि फाशी जर रद्द करावी लागली तर, म्हणून तारीख आदल्या दिवशी घेतली 23 मार्च 1931. संध्याकाळचा टायमिंग. या संध्याकाळच्या टायमिंगला मात्र कुणीतरी सैनिक आला, भगतसिंगच्या समोर गेला. भगतसिंग काय करत होता तरुण मंडळी त्या वक्ताला? गजाच्या आतमध्ये काय करत होता भगतसिंग? पुस्तक वाचत होता. अरे सैनिक जवळ आलाय रे, तो म्हणतोय भगतसिंग, आपको आपके मौत ने बुलाया है, प्लीज कम, चलिए. करे साहब सिर्फ 5 मिनट रुकिए. वो क्या कि मैं जो किताब पढ़ा हूं, इस किताब में एक कैदी दूसरे कैदी को मिल रहा है और उन दोनों का कोई वार्तालाप चल रहा है. बस सिर्फ 5 मिनट रुकिए. ये पैराग्राफ हम पढ़ना चाहते हैं. ना जाने ये किताब हमें कब मिलेगी और कौन से चैनल में मिलेगी. करे साहब सिर्फ 5 मिनट. हे, कितने बेवकूफ है ये हिंदुस्तानी. मरने के लिए जा रहा है भगत, और किताब पढ़ रहा है. क्या करोगे? किताब पढ़कर क्या करोगे? काय उत्तर द्यावं भगत नाही. भगत म्हणतो, संघर्षाच्या जोरावर आज तुम्ही आम्ही सुखाने छाती ठोकून सांगतो, होय मी हिंदू आहे. बीजा केला नाश मग भोगिले. कीर्तनाला आलेल्या सगळ्या श्रोत्यांना माझा फक्त एकच प्रश्न आहे. माझ्या कीर्तनातून तुम्ही काही घेऊन नाही गेला तरी चालेल, पण या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला देता आलं तर तुम्ही मला आवर्जून द्या. सुनो, हजारो महापुरुषांनी धर्म टिकावा, भारत देश टिकून राहावा यासाठी हजारो लाक्षावधी महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याचा नाश केलाय. म्हणून आज तुम्ही आम्ही त्यांच्या संघर्षाच्या द्वारावर सुखाचे दिवस भोगतो आहोत. त्याच्या उलट प्रश्न आहे माझा,
भविष्यातल्या तुमच्याच रक्तातून जन्माला येणाऱ्या पिढ्या शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू म्हणून जगाव्यात, यासाठी तुम्ही आज काय संघर्ष करणार आहात? बागोदाचार्य महाराज काय उत्तर आहे? चौधरी महाराज काय उत्तर आहे? आपणच आपल्या माणसाचे पाय खावीत आणि पाठीमागं उडवायत हे आपलाच माणूस देव देश धर्मासाठी काहीतरी करायला लागला की त्याच्या पायाला धरून मागा पडावा, त्याच्या चाड्या लावाव्यात आणि त्याला कायमचं मोडून टाकावं, हे करणार आहोत? काय करणार आहोत? आणि इंग्रजांच्या काळात, औरंगजेबाच्या काळामध्ये साधा धर्म जागृती करणं सुद्धा अवघड झालं होतं. आज माइक सिस्टम आहे, लाइटिंग आहे, कॅमेरा आहे, सब कुछ रेडी आहे, लेकिन फिर भी बोटाच्या हाताच्या बोटावर मोजता येत एवढेच टाळकरी आमच्यापाशी उभे. हे तरुण मंडळ काय करतात बाकीचे? अरे काय रांग पाहिजे हे तुम्हाला तरुण मंडळींची, आणि इकडून माझ्या तरुण मुलींची रांग पाहिजे. माता मावली हो, तुमची ताकद किरकोळ नाहीये, किरकोळ नाहीये. छत्रपती संभाजीराजे गेल्यानंतर, राजे महाराजे गेल्यानंतर महाराणी ताराबाईंना तब्बल 27 वर्ष औरंगजेबाला झुलवत ठेवलंय. ही ताकद एका स्त्री शक्तीची आहे. स्वतःचा नवरा रणांगणात धारातीर्थ पडल्यानंतर हे माझ्या झाशी लावतच नाही, साऱ्या भारत देशातून इंग्रजांना या 7 समुद्राच्या फेकून देण्यासाठी पर्याय मी संघर्ष करणार आहे. ही स्त्री शक्ती झाशीची राणी आहे. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही या स्वतःनी सतत जरी आमच्या हिंदुस्थानच्या छाताला रोळ्या थया थया वाचत असल्या तर एकच स्त्री शक्ती जागी झाली. त्या स्त्री शक्तीचं नाव आहे जिजाबाई. ही ताकद आहे तुमची, ही माता मावल्या ताकद आहे तुमची. अरे तलवार चालवणाऱ्या सुतार रागिनी तुम्हीच आहात, आणि सुलतानी सत्तेने भगवा झेंडा चिरफाड्या करून खाली लळवत टाकायच्या वाकाला त्याला हातावर मनगटाच्या जोरावर फडकवणाऱ्या सुद्धा तुम्हीच आहात. आणि हो, पराक्रम करणारी मुलं जन्माला घाला रे, पराक्रम करणारी मुलं जन्माला घाला. बस हे तंबाखूला चुना लावणारे आणि दाब्यावर पिऊन नाचत झेलीम खेळत येणारी बास आम्हाला मुस्लिम असली मुलं दाखवाय. असली भंगार मुलांची आम्हाला गरज नाही आहे, अशी गरज नाही अशा माणसांची आमच्या भारत मातेला. आमची भारत माता अशी भंगार नराधम जन्माला घालायला आता कंटाळी. पराक्रम करणारी मुलं जन्माला घाला. बस तुम्ही देशासाठी दुसरं काहीच करू नका, फक्त पराक्रम करणारे मुलं जन्माला घाला. आमच्या चौका महाराज पांडुरंगाकडे गेले आणि मागे पण बघताना पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा मला काही मागायचं नाही, मला काही नकोय. पण तरी पांडुरंग चौका महाराजांना म्हणतात, नाही महाराज काहीतरी मागा. अहो तुमच्या भक्तीचं वजन एवढं आमच्यावर झालंय की आम्ही काहीतरी द्यावं, त्याच्यातून उतराई हवं, ही वेळ आमच्यावरती आली आहे. महाराज काहीतरी मागा. आमच्या चौका महाराजांनी मागितला काय? मुलगा मागितली, मुलगी. पण तिसऱ्या चरणात त्यांच्या अभिमत एका ठिकाणी बोलले, पांडुरंगा मुलगा द्यायचा असलं तर ते, मुलगी द्यायची असली तर ते, पण त्याच्या मनगटातून जन्माला येणारा जो पराक्रम आहे ना, मुळात मुलगा असेल किंवा मुलगी असेल, या तो पराक्रम असा जन्माला यावा मस्तकातून. ऐसा भक्त राज गुंडा, डायरेक्ट त्याचा तिन्ही लोकी झेंडा. तिन्ही लोकांमध्ये झेंडा. तुम्ही काय म्हणा बरं का, तुम्ही कार्यक्रमाचे नियोजन चांगलं करा, म्हणजे वर्गाने ना वर्गाने थोडी वर्गाने कमी करावं. एका एका घराला एक एक 2 आडस करत नाही, 200 रुपये करा. मग काय बायकोच्या वाढीव चालू झाली तो बरोबर आहे. पैसा कमवायचा आहे, अरे कमवा ना. तरुण मंडळ, तरुण मुलींनो, मुलींनो ऐका, तरुण मंडळ ऐका, तुमच्या कर्तृत्वाचा पराक्रमाचा पैसा अकाउंटला ऑनलाईन सेकंदाला लाख रुपये जमा व्हावा असं कर्तृत्व करा. पण घरात येणारा पैसा कोणाच्या आत्म्याचा तळतळाट न घेता आलेला असावा.
अर्थात टेबलाच्या खालून येतो तो पैसा आणि टेबलाच्या वरून मिळते ती लक्ष्मी. म्हणजे आमच्या संतांनी मार्गदर्शन केलंच की जर तुम्हाला धन जोडायचं झालं तर कसं जोडाल सांगा का? जोडनिया उत्तम गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी. उत्तम गती तो पावेल कोण? ज्यानं कमवलेला पैशाचा स्वतः लाभ घेतो तो. नंतर बापाने कमवायचं पाठीमागच्या पिढ्यासाठी ठेवायचं आणि पाठीमागच्या पिढ्यांनी संध्याकाळी येताना बायकोला जोडायला लेझिम खेळत द्यायचं. आणि यांना मुलं झाली की पुन्हा संन्यासी ब्रह्मचारी मारुतीच्या मंदिरात जायचं आणि देवाला प्रार्थना करायची. कुणाला? मारुतीला. नारळाचं तोरण बांधेन तुला, मला चांगला मुलगा ते पराक्रम करणारा. हे वाजव रे बचिया, मला तुम लोगों को नाही का मने उन लोगों को का. काय 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 ठिकाणी मला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी होती. अभिमान वाटायची. 8-8 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचे रामायण महाभारतासारखी कथा चलते, व्याख्यानं चालतात, कीर्तनं चालतात. आणि काय काय ठिकाणी आता आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि आपला महाराष्ट्र 6 राज्यामध्ये शिवजयंतीसाठी मी फिरत असतो. आम्हाला बऱ्याच ठिकाणी तेच पाहायला मिळालं. राजांच्या समोर डीजे लावायचा, 50-60 हजार रुपये त्या डीजेला घालायचे, बाकीच्या गरिबांनी मोका प्यायचं. राजे तुम्ही पुन्हा एकदा या मला. हो राजा या ना जन्माला, कारण राजे तुम्ही जन्माला यावं. आम्ही तमाखूला नाव आणि तुमचं नाव बरबाद करावं, कारण स्वराज्य निर्माण तुम्ही करावं. पण दुर्भाग्य काय करणार राजे? कुठेतरी तुमच्या सारखाच तुमच्या विचारातला येतो आणि तुमच्या विचारांची जनजागृती करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असेल, नाहीतर तुमच्या जन्म उत्सवानिमित्त असेल, नाहीतर तुमच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं असेल, कुठेतरी आम्ही राजा तुमच्या विचारांची जागृती करायचा प्रयत्न करतो. पण कुणीतरी आमच्या धर्मातला, आमच्याच गावातला, आमच्याच रक्तातला, आमच्याच गावकीतला आमचाच कुणीतरी माणूस येतो आणि आमच्या टंगड्या घरून आम्हाला खाली कोसळून पडतो. राजा एकदा आम्ही खाली कोसळून पडलो की मग मात्र उभा राहण्याची ताकद ना आमच्या पायात, ना आमच्या मनगटात, ना आमच्या मस्तकात. त्यामुळे राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला. तुम्ही किती डीजे लावा शिवजयंतीला, मी बाहेर पाहिलं ते सांगतो. मी तुमच्या राज्यात इकडं तर पण इकडं आताच येत होते. नेर, जामनेर, जळगाव, आमच्या संजूबाईने भरपूर फिरवला मला त्यांच्या राजधानी भुसावळ वगैरे सगळीकडे भरपूर. तुमच्याकडे अलीकडे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं. शिवजयंती अशी साजरी करणार. हॅलो, अरे स्वतः जर छत्रपती शिवाजी राजांचा मावळा म्हणून घेताना, स्वतः जर कपाळावरती चंद्रकोर लावून जर मिळवताना, तर एक लक्षात घ्या, राजांना सुद्धा तुमचा अभिमान वाटावा असं तुमचं कर्म आणि कर्तृत्व असावं. महाराज कीर्तन संपले, आम्हाला काही नारळ द्यायला येते तर भक्तीची भक्ती यांच्या तोंडाची. रुक्माई होताना आता मध्ये कुणीतरी हार घालायला येतं, असे भक्ती. आता काय काय करता यांच्या दारूच्या आवाजावर यांना काय बोलता महाराज? यांना एवढ्या सुद्धा लाजा वाटत नाही का? माझ्या राजांनी जो पराक्रम केला त्यांच्या पराक्रमाला डाग लागून मिळाला. हॅलो, आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे पराव्या नारी रखमाई समाना, पराव्या नारी माऊली समाना. अरे आमच्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळात
शत्रूची जरी माऊली राजांच्या काळात गेली ना, राजांच्या ताब्यात, शाहिस्ते खानाची बहीण छत्रपती शिवाजीराजाच्या ताब्यात गेली आणि शाहिस्ते खानाला कळालं आपली बहीण, आपली एक स्त्री शिवाजीराजाच्या ताब्यात आहे. त्याने उत्तर काय द्यावं? ठीक है तो कोई बात नहीं, अगर शिवाजी के पास हमारी औरत है तो बिल्कुल भी बेफिक्र करने की, फिक्र ही करने की जरूरत नहीं. अगर शिवाजी के पास हमारी औरत है तो बिल्कुल सही सलामत है. असे सर्व साक्षी पुऱ्या संस्कृतीचा, खरा प्राण आत्मा उभ्या भारताचा, न सोडी जो आयुष्या भगव्या ध्वजाला, मर्द मराठा म्हणून आयुष्यावर पाखराला. हे राजांचे विचार. अरे नवऱ्याच्या बायकोवर, बायकोचा नवऱ्यावर, आईवडिलाचा मुलावर, मुलाचा आईवडिलावर, नात्याचा गोत्यावर, गोत्याचा नात्यावर, मित्रांचा मैत्रिणीवर, मित्रांचा मैत्रीण, एकमेकांचा जीवलगांचा एकमेकावर विश्वास असेल, पण शत्रूंनी आपल्यावर विश्वास ठेवावा. शत्रूचं काय कर्तृत्व असावं हे माझ्या छत्रपती शिवाजीराजांकडून शिकायचं. मुलींसाठी आवर्जून सांगितलं, कॉलेजमध्ये जा, शाळेमध्ये जा, हा विषय या ठिकाणी किती महत्वाचा आहे मला माहिती नाही. हॅलो, रस्त्याने चालत असणारा आपला बाप जो राम राम करत ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्याला जातो ना, उभ्या रस्त्याने चालत असताना उभ्या आयुष्यात त्याला खाली मान घालून चालवलं लागेल असं कधीच वागू नका. बाबा, आई वडिलांचं प्रेम आटलंय, मुलीवर अजिबात आई वडिलांचं प्रेम राहिलं नाही, म्हणून यांनी दुसऱ्यांवर प्रेम केलंय. आपल्या मुलीने कोणावर केलंय? आपल्या रामाच्या पाया पडतो त्याच्यावर नाही प्रेम केलं. आपल्या कृष्णाच्या हर हर महादेवाच्या पायावरती डोकं ठेवी त्याच्यावर नाही प्रेम केलं. जो आपल्या देशाला बरबाद करायला निघाले ना, यांचं प्रेम आई वडिलाचं कमी पडले, उठले आणि त्या दलिंदारावर जाऊन बसले. आपला देवाला प्रेम करण्याच्या भानगडीत पडत फ्रीज मध्ये तुमचे तुकडेच सापडायचे नाही. मुला जन्माला घालायचा काही ठिकाणी लक्षात घ्या. स्त्रीपेक्षाही भयानक स्वतःला आवरा. महाराज, एक स्त्री आमची ऐकायचं, एक वाक्य ऐका, एक स्त्री महत्वाची आहे आमच्या धर्माची, तोटा आमच्या हिंदू धर्माचा. तीच जर आमच्या चांगल्या पराक्रम काय होतं. आणि एक बाई नावाची एक स्त्री शक्ती सापडत नव्हती. संभाजीराजासारखे रत्न. आई सांभाळा आणि आपल्या आई सांभाळा. आवर्जून सांभाळा. टेम्पो रस्त्याने चालले, मोजून गद्दार झाले. पहिल्यापासून आपली माणसं आपल्या माणसा व्हायला चालली, आपल्या माणसांचे पाय धरले, त्या माणसाला आयुष्यातून आपली परप्रांतातले चांगली. आपली माणसं काय कमवायचंय, काय काळ, काय जपून ठेवा. ती संपत्ती 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 सुंदर आहे मिळायला म्हणून तिचं नाव. महाराष्ट्रातून निघाला आणि पण दिल्लीच्या तख्तावर आला. नेमका दिल्लीच्या तख्तावर खाशे रांगेत त्याच्या समोर उभा होते. खान, मुकरब खान, शाहिस्ते खान. खानावर औरंगजेबाच्या समोर औरंगजेब त्यांना बोलत होता. हा क्या जाय, क्या से हो चुके हैं लेकिन नहीं चाहता अब क्या संभव हो, क्या किया जाए.
उसका बाप राजा शिवा भोसला वहां आया और तुम सब कुछ भी नहीं कर बादशाह बन चुके हैं हम। क्या कर सकते हो सरकार, क्या कर सकते एवढ्यात कोणीतरी हुजूर आपने तो मैं सकता हूँ और उसे आपके सामने पेश कर सकता। ये सब फिजूल है, सब कुछ फिजूल है। तो क्या खून है आज तक वैसे आज को कैद करने वाला है। ये आज क्या देगा औरंगजेबाचा मामा हुजूर अगर आप साल रह चुके हैं आप भोसले के दरबार में क्या हुआ तो परवरदिगार तुम्हारी उसी बात बल्कि तुम सिर्फ 3 उंगलियां ही ये तो आवाज है जो उसका पर संभाला समोर के भाषेत आवाज आला त्या संभाजी राजाला काही सगळे आणि वळ्याबरोबर सगळे कोण होतो नजीकाव धोतर घातलेलं पोशाख परिधान केलेला घरी औरंगजेबाच्या समोर औरंगजेब त्याला म्हणाला अखेर चल से तुम का भरला शकल आप कहां से आए हो खनमधून आलो का पर संभव क्या करें मरने के लिए ना से चले आते हैं मरना चाहते हो ठीक है अब हुजूर मारायला ना मारायचं असतं तर राहून मारता असतं ठावाय एक ना एक दिवसाचे आणि त्याच्या संग तुमच्या संग राहून सांगितलं सामने जिंदा रहे हो लेकिन किस वजह से हम औरंगजेबाची कुठे याला माहिती हुजूर रिश्त्याना साखा पण आमची पुढे त्यांची नाही कदर आम्ही कशाला जो हात चले आहे हुजूर बागजाद्यांपासून शिर्क्यांची सगळ्या ठिकाणी समाजीने तुम्हाला ठावाय किंवा समर्थ्या तुम्हाला देतो आम्हाला तुमच्या पुढे मिळू देणार ना काम करत हो पहिल्यापासून आपली माणसं चांगली हो आपल्या माणसाला आपली माणसं प्रगतीपथावर जात असताना कधीही सहन झाले नाही ना रामायणात ना महाभारतात ना आताच्या या कलियुगात ना राजांच्या काळात ना आज नाही सहन झाले नाही आणि खरोजी शेक्याबरोबर औरंगजेबाला दिला एकलास खान फौलाद खान दिलेर खान मुकरम खान ही खानाच्या खानावर सरळ लाखोचं सैनिक घेऊन निघाले धनुजी शेखराला सह्याद्रीतल्या वाटा माहिती होता आणि वाटाच नाही डोंगरातल्या दऱ्या माहिती होत्या आणि नुसत्या दऱ्याच नाही वाटावर कोणची काठी आणि कोणतं गवताची काठी कुठे उगती हे सगळं धनुजी शेखराला माहिती होतं सरळ फौज फाटा घेतलाय सगळं सैन्य आपल्या बरोबर घेतलंय आणि ह्या वक्ताला छत्रपती संभाजीराजे होते कुठे कोल्हापूर प्रांतात संगमेश्वर या ठिकाणी काही शेतकऱ्यांचा न्याय निवाडा करण्यासाठी माझे राजे तिथे गेले होते त्यांच्याबरोबर एक जीवलग मित्र होता ज्याचं नाव होतं कवी कलाश त्याचं खरं नाव इतिहासाला माहिती नाही पण एका राजाने त्याला कविराज भूषण ही पदवी दिली म्हणून इतिहासामध्ये त्याचं नाव नोंदलं गेलं आणि रेखाटलं गेलं आणि आजपर्यंत प्रसिद्ध झालं कवी कलाश मित्र कसा असावा नीट ऐका हॅलो वण्यामध्ये गारव्यासारखा गारव्यामध्ये उन्हाळ्यासारखा नाही ऐका मित्र कसा असावा त्याच्या अगोदर एक आठवलं म्हणून एक महत्वाचं वाक्य बोलतो विशिष्ट हेतू करिता केलेली मैत्री शेवटपर्यंत कधी टिकत नाही आणि निस्वार्थ केलेली मैत्री शेवटपर्यंत कधी मरत नाही छत्रपती संभाजीराजाबरोबर या कवी कलाशीची मैत्री म्हणजे निस्वार्थ निर्मळ आणि स्वच्छ पन्हाळ्यावरून मालोजी घोरपडे निघाले जवळ येथे धनाजी संताजी यांना खबर कळाली होती की संभाजीराजाला कैद करण्यासाठी सरळ सैन्यबळ तिकडून निघालाय यांनी घोड्याला टाच मारली आणि घोड्यांच्या टापांचा आवाज झाला संगमेश्वराच्या दरबारात सूर्य उगवतीकडे आलाय आणि संगमेश्वरामध्ये आंघोळ करण्यासाठी सूर्य उगवतीच्या वक्ताला कवी कलश नदीमध्ये उतरला होता आणि कुणीतरी धावत आलं संभाजीराजाच्या कानावर खबर देण्याच्या अगोदर कवी कलश दिसला म्हणूनच कवी कलशाला सांगितलं कविराज राजा असावा अरे
पण कवी कैलास बाहेर आले, घोड्याला टाच मारली आणि घोड्यांच्या कामाचा आवाज संगमेश्वराकडे धावला. राजा संभाजीराजेच्या समोर, संभाजीराजे झोपले होते, उशाला ताव होती. राजाला सांगितलं, राजा उठा, राजा उठा, राजा उठा. घरी महाराज. राजा काही क्षणात सज्ज झाले. तलवार कमरेला लटकवली गेली. राजे घोड्यावरती स्वार झाले आणि रणांगणात उतरले. पण उतरायच्या अगोदर आणि रणांगण चालवण्याच्या अगोदर संभाजीराजे कवी कैलासाला म्हणाले, कविराज, आपण राजगडावरती जावे, तिथे आपली राजधानी आहे, आपले सगळा कुटुंब कबीर आहे, आपण तिथे जावे, तिथे राखावे. या शत्रू बरोबर झुंज आम्ही देतो. कवी कैलास संभाजीराजाला म्हणाले, वा राज, वा राजा, याच्यासाठी का आम्ही तुमच्या संग दोस्ताना केलाय? नाही राजा, राजा आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण राजा तुमच्यासारखा लाखाचा पोशिंदा जगायला हवा. राजा, राजा तुम्ही व्हा राजधानी करा, आम्ही या शत्रू संघ झुंज देतो. नाही कविराज, आपण जावे. कविराज म्हणतात, नाही राजा, आपण जावे. पण कवी कैलासाचे शब्द या ठिकाणी संभाजीराजाच्या कानावरती काय पोहतात? कविराज म्हणतात संभाजीराजा, राजा, ज्या वक्ताला तुमच्या संघ आम्ही दोस्ताना केला, त्याच वक्ताला आम्ही ठरवलं. काय ठरवलं कविराज? आणि कविराज बोलत ते संभाजीराजाला, राजा, सुखात मी तुमच्या संघ, दुःखात मी तुमच्या संघ. राजा, खायचं मी तुमच्या संघ, उपाशी मी तुमच्या संघ. राजा, झोपायचं मी तुमच्या संघ, जागायचं मी तुमच्या संघ. राजा, जागायचं मी तुमच्या संघ आणि मरायचा वखत आला तर राजा तुमच्या आधी. राजा, स्वर्गात मी तुमच्या संघ आणि राजा नरकात मी तुमच्या संघ. अरे काय उत्तर आहे संभाजीराजाला दिलेलं कवी कैलासाचं? काय उत्तर आहे? आणि शत्रूचं सैन्यबळ आपल्या जवळ आलं आणि बघता बघता तलवारी भिडल्या गेल्या. तलवारी भिडल्या गेल्या. कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या मस्तकावर, कोण कोणाच्या पाठीवर, कोण कोणाच्या मुंडसावर, कोण कोणाच्या छातालावर वार करताय. माझ्या संभाजीराजाला माझ्याकडे वेळ जास्त नसल्यामुळे संभाजीराजाला कैद केलं, कैद. आणि हत्तीवरती उलट लटकवलं. ज्या संभाजीराजानं आजपर्यंत राजशाही पोशाख घातला होता, त्या संभाजीराजाला झवळा घातला गेला. ज्या संभाजीराजानं आजपर्यंत चिरटोप घातला होता, त्या संभाजीराजांच्या डोक्यावरचे केस काढले गेले. ज्या संभाजीराजानं आजपर्यंत माझ्या आबासाहेबांनी दिलेली गळ्यातली कवड्याची माळ घातली होती, ती सवड्याची माळ या औरंगजेबाच्या सैतानानं काढून घेतली. कोणीतरी यायचं संभाजीराजांच्या देहाला मारायचा, कोणीतरी यायचं तलवार म्यानातली काढायची आणि सरकार संभाजीराजांच्या देहावरती वार करायचा. अरे रक्ताची चिळकांडी यायची. किती अन्याय, किती! या अन्यायाला कुठं थारा? संभाजीराजाने कवी कैलास आणि इतर 25 माणसं कैद केली गेली. आळंदीच्या अलीकडे वडू, बुद्रुक, तुळापूर इंद्रायणी भीमेच्या काठावर फेब्रुवारी महिन्यामध्ये डांबली गेली, खांबाला लटकवले गेले. कोणीतरी धावत यावं, इंद्रायणी भीमेतलं गरम उन्हाळ्याचं पाणी घ्यावं, त्यात मीठ टाकावं, मिरची करावी आणि संभाजीराजाच्या अंगावर देहावर टाकावी. कोणीतरी यावं, संभाजीराजावरती तलवारीचा वार करावा. कोणीतरी यावं, संभाजीराजाच्या देहावरती थुकावं. कोणीतरी यावं, आपल्याकडे शस्त्र नाही म्हणून इंद्रायणी भीमेतला गरम झालेला दगड मोठा घ्यावा आणि संभाजीराजाच्या कवी कैलासाच्या देहावरती मारावा. संभाजीराजाच्या समोर फौलाद खान आलाय. संभाजीराजाला म्हणतो, हे सभा, क्यों अच्छी खासी जिंदगी को तुम बर्बाद करना चाहते हो? क्यों? हमारे आलमगीर आलम पर आएंगे, बस कुछ तुम्हें 2 सवाल पूछेंगे, उनके सवाल के जवाब देना. बस हमारे आलमगीर आलम बड़े दयालु है, बड़े मायालु है, वो तुम्हें मोक्ष देंगे, मोक्ष. तुम्हें मोक्ष देंगे. संभाजीराजांचा जमाना उघडत नव्हता. आपल्याकडे वेळ नसल्यामुळं औरंगजेब संभाजीराजाच्या समोर आला आणि संभाजीराजाच्या समोर आल्याबरोबर संभाजीराजाला औरंगजेब बोलू लागला, संभा, क्या तुम्हें पहचाना हमें? क्या पहचाना तुम्हें हमें?
संभा तू सिर्फ 8 साल का था, सिर्फ 8 साल का। आगरा में मिला था मुझे, तो मैंने तुम्हें कहा था क्यों संभा पूरी आलम दुनिया हमसे डरती है, क्यों तुम्हें हमारा डर नहीं लगता? दौलत खान इसने तब जवाब दिया था, हुजूर हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है। ये जबान आज सच हो चुकी है। सच संभा, हमें भी डर लगता है, तुम्हारा डर लगता है, लेकिन क्यों मरना चाहते हो? क्यों मरना चाहते हो? क्या है उम्र तुम्हारी, क्या है? सिर्फ 32 साल की। माझं मीठ खाणार आणि तुझी चाकरी करणार माझा माणूस संभा तुला कोणी येऊन मिळालाय, बस उसका नाम हमें बताओ, हम तुम्हें जिंदगी मोक्ष देंगे। दूसरा सवाल, तुम्हारा बाप व सिवा भोसला उस काफर सिवा ने हमारे सूरत को बदसूरत किया था, हमारा औरंगाबाद जलाकर राख कर दिया था, हमारा कल्याण भिवंडी लूट लिया था, हमारे बुरहानपुर को जलाकर खाक में मिला दिया था। बस पूरा की पूरा लूटा हुआ खजाना किस किले पर रखा है, संभाला तुम्हारे बाप ने। उस किले का नाम और उस किले की चाबी हमें दो। इतने ही सवाल, पण इतिहासकारांनी इतर रंगवलं गेलं। संभाजी राजांच्या नावावर आक्षेपार्ह शब्द टाकले गेले। काय म्हणतोय शाहीर इथं? औरंगजेब, तुझी मुलगी जर मला देत असशील तर मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर बी देतो आणि वाटलंच तर धर्म सोडून तुझ्या धर्मात बी येतो। ही शाहिरांची कल्पना भंगार तंबाखूला तुम्हाला लावता औरंगजेबाला उत्तर संभाजीराजांचं वेगळं आहे। संभाजीराजा औरंगजेबाला म्हणतात, काय म्हणतात? औरंगजेबा, कदाचित संभाजीराजाला असं वाटलं असं की हा औरंगजेबाला माझा आलेला राग सुद्धा हा कमी आहे आणि अजून राग यावा म्हणून संभाजीराजा याच्या कंठातून शब्द बाहेर निघाले। पण बराच वेळ झाला संभाजीराजे बोलत नव्हते। औरंगजेबाने संभाजीराजाला एक शिवी हसवली, शिवी। औरंगजेब संभाजीराजाला म्हणतो काय, ए सुअर की औलाद, क्यों कुछ बोलते नहीं तुम? क्यों कुछ बोलते नहीं? क्यों तुम्हारी जबान चुप है आखिर, क्यों? क्या तुम्हें मृत्यु का डर नहीं लगता? बोलो हरामजादे, बोलो। हे शब्द कवी कलशाने ऐकले। तळपायच्या कवी कलशाचे मस्तकात गेले आणि कवी कलशाच्या कंठातून शब्द औरंगजेबासाठी निघाले। काय? औरंगजेब, अगर ये शेर है तो हम कौन है? हम चूहा है? हम कौन है? आखिर है हम कौन? संभाजीराजाच्या कंठातून आता शब्द बाहेर निघाले। संभाजीराजे बोलू लागले औरंगजेबाला, औरंगजेब, अरे एका राजाने एका राजा संग कसं वागावा याची बी अक्कल नाही तुला। औरंगजेब, आज बहुतर बांगड्या बायकांच्या हातात बघितल्या होत्या, पण औरंगजेब आज बांगड्या मला तुझ्या हातात दिसायला लागल्या। क्या? चूड़िया? और वो भी मेरे हाथ में? हे परवरदिगार, ये काफर संभा कितना कमियां है। संभा, तुम कुछ बोल नहीं रहे थे, लेकिन
लेकिन बोलने भी चले तो कैसी तेज जबान चला रहे हो, हम तुम्हारी जबान खींच लेंगे कापर समा। औरंगजेबाला संभाजीराजाचं प्रत्युत्तर, औरंगजेब अरे मराठे घाबरत नाही मरणारा, मृत्यूला घाबरायचा औरंगजेब तुझ्या सारख्याला, आम्ही नाही। औरंगजेब आज तर मृत्यू आमच्या मागे पळायचा ना आम्ही मोर पळायचो, पण आज मृत्यू मोर पळतो आणि आम्ही मृत्यूच्या मागे पळतो। हे मागा रणवीर स्वातंत्र्य कोरा मिळाले, कटू सत्य हे चित्ती ज्याच्या उमगले, तदर्थी धरी जो करी खडग भाला, मरत मराठा म्हणावे ऐशा वाघरा। संभाजीराजाला कवी कलशाच्या समोर औरंगजेबाला म्हणाले, औरंगजेब सच सुना तूने सच सुना। औरंगजेब वाघ मी वाघ, औरंगजेब वाघाची झेप में, अरे हिंदुत्वाचा रोप में, तेजाची तळपती तलवार में, घाव झेलणारी ढाल में, अरे त्यागाची शाल में, होय औरंगजेब होय, कर्मवीर कर्मवीर दानी शूरवीर क्रांतिवीर छत्रपति संभाजी राजा में। इसकी जबान बहुत तेज चलती है, काटो इसका पर की जबान। कोणीतरी कट्यार घेऊन आला, प्रेमापोटी पळून जाणारे हो ऐका, अरे दीड दवडीच्या पैशासाठी फितूर होणाऱ्यांनो ऐका, माझ्या संभाजी राजाने धर्म राखण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत किती हाल अपेक्षा सहन कराव्या। दिलेर खान संभाजी राजांची जबान जीभ कापण्यासाठी ऐसे पुढाला, जीभ कापण्यासाठी काटा टोचला तर किती वेदना। एका बार जबान खोल तुम्हारे, संभाजी राजाचा जबडा उघडत नव्हता। अरे उघडत कसा, अरे वाघाचा जबडा तो, पण लहान लेकराला जर औषध मारायचं असेल तर आई त्याचं नाक दाबते, श्वासासाठी थोबड उघडतो पोरगा, आणि संभाजीराजासाठी तेच केलं, नाक दाबले गेला, दिलेर खानाला एकलाच खाणारा, आणि संभाजीराजाचा श्वासासाठी जीव गुदमरला, संभाजीराजांचे पोट मात्र लवलवले गेले, लोखंडाचा गज होता, तोंडावरती वार केला, जबडा उघडला, डोळ्याचं पापणं लळेपर्यंत या खानाच्या हातातली कट्यार संभाजीराजाच्या जिभेपर्यंत पोहोचली, डोळ्याचं पापणं लळेपर्यंत वेगळी झाली, घरापासून ज्याची बेल आजपर्यंत गायला होता हर हर महादेवाचा जागर, जगदंबा मातेचा जागर, ज्याची बेल आजपर्यंत आवाज दिला होता आबासाहेबांना, आऊसाहेबांना, ज्याची बेल आजपर्यंत स्वराज्य राखण्याचा सल्ला दिला होता, तीच जीभ माझ्या संभाजीराजाची इंद्रायणी भीमेच्या काठावर भर उन्हाळ्यात कडकच्या दुपारच्या वक्ताला बळबळ करत पडली होती। क्या करोगे संभा तुम जिंदा रहकर, क्या देखोगे, इसकी आंखें बहुत तेज है, गलती की है मैंने, इसके बाप को सिवा भोसले को हमने जाने दिया, उसी वक्त सिवा भोसले को हम मार देते तो ये संभा खड़ा नहीं होता, अब ये संभा खड़ा ना हो अगली बार कोई, इसलिए संभा तुम्हें जीने का कोई हक नहीं है, काटो इसका पर की जबान, निकालो इसकी आंखें। मुस्लिम सरदार कुणीतरी आला, लाल बुंद झालेल्या तख्त सवया घेतल्या, संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये घालण्यासाठी। खेळ का हा खेळ आहे, खेळ आहे, पावले बरोबर डोळ्यामध्ये लाल बुंद झालेले लाल गज घालायचे, खेळ आहे हा, एका बार खोला खेळ। संभाजी राजाला कळून चुकलं, डोळे जाणार, पण हातामध्ये शैतान जो गज घेऊन आला होता, सळा घेऊन गेला होता, संभाजी राजाच्या डोळ्यातलं तेज पाहिलं आणि तो म्हणतो कसा, हे परवरदिगार, इतनी खूबसूरत आंखें जिंदा रखने के लिए है,
ये मारने के लिए नहीं है, इसे मत मारो। इतनी खूबसूरत आंखें जिंदा रखने के लिए है परवरदिगार, कुछ समझ कर। पण त्याला कळालं मीच मारायला आलो, जर मी संभाजीराजाचे डोळे नाही काढले तर मला माणसं मारतील, पण मी संभाजीराजाला मारणार नाही। तशाच उलट्या केल्या आणि सरळ स्वतःच्या काळजामध्ये कोपसून घेतल्या, छातामध्ये सरळ 20-25 तारवरचे वार त्याच्यावरती पडले। संभाजीराजांच्या डोळ्यात देखत त्या मुसलमान सरदाराचे तुकडे झाले। हा मुस्लिम सरदाराचा सैनिकाचा हा संभाजीराजाला शेवटचा मुजरा होता। कोणीतरी दुसरा संभाजीराजाच्या डोळ्यामध्ये सरळ पाहतो आणि नारबंद झालेला तक्त सरळ घालायच्या। आता वेळ नाहीये, पण संभाजीराजाला सरळ गेला आणि राजांच्या मोरे गेला। हे आखे खोल काबार आणि बघता डोळ्याचं फाकून वेळेपर्यंत नारबंद झालेला तक्त सरळ संभाजीराजाच्या डोळ्यात गेला आणि आल्या त्याच वेगानं माघारी। कोणीतरी यावं संभाजीराजाच्या हाताची बोट तोडावी, कुणीतरी यावं संभाजीराजाच्या पायाची बोट तोडावी, कुणीतरी यावं संभाजीराजाच्या पायाची, अंगाची, पोटाची, पाठीची लक्तर तोडावी, तरी कोण्या कुत्र्याला खाऊ घालावी। आधी संभाजीराजाला मारलं कारण संभाजीराजाच्या अगोदर कवी कलाशाला मारलं, कारण कवी कलाशाचा मृत्यू पाहून तरी संभाजीराजा आपली तर होईल, बदल काहीतरी उत्तर देईल, ये हमारी बात मानेगा, लेकिन नहीं, ये मराठों का शेर है, शेर, ये झुकेगा नहीं। हा संभाजीराजांचा डायलॉग आहे, तो पुष्पामध्ये आता फेमस आहे। संभाजीराजाला मारला तर 41 दिवस त्याच्यावर अन्याय करून औरंगजेब मात्र शामेमध्ये खोल झाला आणि औरंगजेबाच्या समोर सैनिक धावत आला, हुजूर कापड समागम मारणारा। अच्छा तो बताओ उसे कैसे मारा? उसने कोई तो तुम्हारे सामने भीख मांगी होगी और तुम्हारे सामने घुटने टेका होगा। बोलो कैसा मृत्यु लेने इसने कैसे मारा उसे? जरूर तुम्हारे सामने उसने आंखें झुके होगी। नहीं हुजूर, उसका फर्समा कि हमारे सामने ना आंखें झुकी, ना उसने जिंदगी की भीख मांगने के लिए हाथ फैलाए, न जिंदगी की रखने के लिए उसने अपने घुटने हमारे सामने टेके। कुछ नहीं। औरंगजेब सुद्धा नाराज झाला, कंठ दाटून आला त्याचा, का एवढा मोठा शत्रू पण माझ्यासमोर झुकला नाही, वाकला नाही का? पण संभाजीराजे बोलत असताना संभाजीराजांचे शब्द होते, आठवण झाली म्हणून आवर्जून तरुण मुलीनं तुमच्यासाठी सांगतो, मृत्यू स्वीकारला माझ्या छत्रपती संभाजीराजांना, हॅलो, पण हिंदू धर्म सोडला नाही। आणि तुम्ही प्रेमासाठी हिंदू धर्म सोडून दुसरीकडे जाता, लाज नाही वाटत तुम्हाला? लाज नाही वाटत? ख्रिश्चन धर्मामध्ये तो येशू, येशूच्या हातामध्ये 2 खेळ ठोकले गेले। चौधरी महाराज 2 खेळ ठोकले गेले। त्या समाजानं, त्या माणसानं, त्या व्यक्तीला गॉड बनवलं, गॉड। हातामध्ये 2 खेळ ठोकले, त्या समाजानं, त्या माणसाला गॉड बनवलं, देव। माझा एकच प्रश्न येणार याच्या गादीवरून, अरे 41